Good morning, everybody. So we have started the parallel circuit problems. कुठले झालेत आपले problems? Anyone? Till what we have completed? दोन प्रॉब्लेम झालेत. हा? दोन प्रॉब्लेम झालेत. Series चे 2 प्रॉब्लेम झालेले आहेत. ओके. हो. What was the last problem? 100 watt 250 lamp. Yes, ma'am. Yes, sir. Yes. So write down the next problem now. The 3 resistors all are present. 52. Wait 1 minute. I will put the message on Telegram and then I will dictate it. Okay, so write down 3 resistors are connected in series. 3 resistors are connected in series. Across 12 volt supply. 12 volt supply. 1, 2. 12 volt supply. The first resistor has a value of the first resistor has a value of 1 ohm, 1 ohm, comma, the second has a voltage of 4 volt, and third third has a power of 12 watt. 12 watt. Full stop. Calculate the circuit current. Once again, I will read. 3 resistors are connected in series across 12 volt supply. The first resistor has a value of 1 ohm, comma, second has a voltage drop of 4 volt, and third has a power of 12 watt. Calculate the circuit current. Okay. See now here, in such type of problem, in a series circuit, अगोदर जे आपण बघितलं होतं ते पॉवर दिली होती, नंतर वेटेज दिलं होतं, अनकनेक्टेड इन सिरीज, कनेक्टेड इन आणि व्होल्टेज दिलं असते आणि करंट आपल्याला फाइंड आउट किंवा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ईच रेजिस्टर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले. आता यामध्ये ते म्हणतात की 3 रेजिस्टर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे
आणि प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस काही ना काहीतरी दिलेलं आहे. प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस काय ना काहीतरी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगतायत की मग तुम्ही टोटल करंट फाइंड आउट करा. प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस त्यांनी काही व्होल्टेज दिलेलं नाहीये. खरं प्रत्येकाचं काही ना काहीतरी रेजिस्टर्स दिलेलं आहे. एकाचं व्होल्टेज दिलेलं आहे, एकाचं पॉवर दिलेलं आहे. ओके, मग हा सिरीज सर्किट आहे. सिरीज सर्किट मध्ये नक्की प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस वेगवेगळं काय असते? व्होल्टेज. व्होल्टेज वेगवेगळा असते आणि ते मला माहिती आहे सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो? टोटल व्होल्टेज इट इज इक्वल टू V1 plus V2 plus V1 प्लस V2 प्लस V3. मग ज्या वेळेस कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जर ते सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील आणि प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस काय ना काहीतरी दिलेलं असेल, अशा टाइप मध्ये आपण कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे व्होल्टेजचा? सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेज डिव्हिजन होत आहे, त्यामुळे टोटल व्होल्टेज इट इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ व्होल्टेज यू आर गोइंग टू पुट द फॉर्म्युले अँड जे काय दिलेलं असेल त्यामध्ये तुम्ही ते व्हॅल्यू पुटअप करून मग फाइंड आउट करायचे तुम्हाला करंट. ओके, ही एक आयडिया दिलेली आहे. जर तुम्हाला प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस सिरीज मध्ये काय ना काहीतरी व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्ही व्होल्टेजचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो आपण तिथे यूज करायचा आहे. ओके, मग आता ही सर्किट डायग्राम आपली कशी असणार आहे ते मी फक्त सांगते आहे आणि त्याप्रमाणे आपण इक्वेशन लिहून सॉल्व्ह करूया. सो व्हॉट विल बी युअर सर्किट डायग्राम फॉर दिस? सो सी, so this is positive, negative, that is the voltage. Total voltage it is given as what? 12 volt. 12 voltage चा total voltage दिलेला आहे. Okay, resistor R1, resistor R2, resistor R3, they are connected in series. They have told you to find out the total current I. They have told you to find out the total current I. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? रेजिस्टर 1 च काय दिलेलं आहे? प्रत्येकाचं मी लिहिते आता इथे. रेजिस्टर 1 च काय दिलेलं आहे? दॅट इज नथिंग बट R1 दिलेला आहे, दॅट इज 1 ओहम. ओके, रेजिस्टर 2 च काय दिलेलं आहे? व्होल्टेज दिलेलं आहे. रेजिस्टर 2 म्हणजे V2 येणार. V2 किती दिलेला आहे? 4 व्होल्ट. आणि रेजिस्टर 3 च काय दिलेलं आहे? पॉवर दिलेला आहे, दॅट इज P3. इट इज इक्वल टू हाऊ मेनी वॅट? 12 वॅट. 12 वॅट दिलेलं आहे. ओके, दिसते ना तुम्हाला? whether you can see? Yes, ma'am. So this is the given data and now they have told you to find out what the total current आहे. प्रत्येकाच्या ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज सॉरी नाही, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस काय ना काहीतरी दिलेलं आहे. जर प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस काय ना काहीतरी दिलेलं असेल म्हणजे आणि ते सिरीज सर्किट मध्ये असेल तर तुम्ही व्होल्टेज तिथे डिवाइड होत आहे, व्होल्टेजचा फॉर्म्युला लिहायचा आहे. सो व्हॉट विल बी द सोल्युशन इन सच टाइप? यू नो, इन सिरीज सर्किट मध्ये टोटल व्होल्टेज इट इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. व्हॉट इज द टोटल व्होल्टेज? व्होल्टेजची डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे या इथं V च्या ऐवजी तिथे काय लिहिणार आहे? 12 व्होल्ट. V1, आता V1 दिलंय का तुम्हाला? V1 दिलंय का? नाही. तर तुम्हाला काय दिलेलं आहे? R1. आणि तुम्हाला I फाइंड आउट करायचं आहे. सो इन टर्म्स ऑफ I and R1 यू आर गोइंग टू राइट V1. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ V1 इन टर्म्स ऑफ I आणि R1? What is the formula of V1 in terms of I and R1? IR1. IR1. According to the Ohm's law, V1 म्हणजेच काय? I into R1. हा फॉर्म्युला आपण का घेतलेला आहे V1 च्या ऐवजी? कारण की आपल्याला R1 ची व्हॅल्यू माहिती आहे आणि करंट फाइंड आउट करायला सांगितलंय, त्यामुळे V1 च्या ऐवजी मी काय लिहिते आहे? I into R1. लक्षात आलेलं आहे? आता V2.
V2 च्या ऐवजी तुम्ही म्हणताल I into R2 घ्या. तसं नाही, कारण की R2 ची व्हॅल्यू आपल्याला दिली नाहीये तिथं. मग डायरेक्टली V2 ची व्हॅल्यू दिली आहे का? हो, V2 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 4. मग ती डायरेक्टली पुटअप करा, कारण की डायरेक्टली व्हॅल्यू दिलेली आहे तिथं. नंतर तसंच V3 च्या ऐवजी आता काय दिलेलं आहे त्यांनी लक्षात घ्या. V3 साठी they have not given R3 but they have given P3. आपल्याला P3 दिलेलं आहे आणि आपल्याला त्यांनी सांगितलंय करंट I फाइंड आउट करा. ओके, मग P3 आणि I च्या बाबतीत V3 चा फॉर्म्युला काय होणार आहे? PR3. What will be that? P is nothing but what you are going to write. तुम्हाला माहिती आहे पॉवरचा फॉर्म्युला P it is equal to V into I आहे. आता आपल्याला V माहिती आहे, V3 आपल्याला इथे घ्यायचा आहे, म्हणजे P डिवायडेड बाय काय येणार आहे? I. सो इट विल बी P3 डिवायडेड बाय I. इन टर्म्स ऑफ I का घेते मी? कारण की I आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये I कॉमन असणार आहे, त्यामुळे इथे I आपण नंतर कॉमन घेऊया. तो काय करायचं ते बघूया नंतर. इथे रिअरेंज करा आता. मग आता 12 I ची व्हॅल्यू तशीच आपल्याला फाइंड आउट करायची. R1 दिलेला आहे 1 प्लस 4 प्लस P3 दिलेला आहे 12 डिवायडेड बाय I. सो इट विल बी 12 इट इज इक्वल टू I प्लस 4 प्लस 12 divided by I. Next 12 minus 4, that is nothing but 8. 8 is equal to 8 plus 12 divided by I. And now you multiply that. So it will be 8I, it is equal to I square plus 12. And then you can write what? That is quadratic equation मिळेल तुम्हाला. म्हणजेच काय येणार आहे? I square minus 8I plus 12, it is equal to 0. And then what are the factors? Factors काय त्याचे? 6 2s are 12. So 6I minus 2I plus 12, it is equal to 0. So I minus 6 minus 2, I minus 6, it is equal to 0. So I minus 6, it is equal to 0, or I minus 2, it is equal to 0. So what is the value of I? I 6 ampere, or I it is equal to 2 ampere. लक्षात आलेला आहे का हा प्रॉब्लेम? Yes or no? Yes, ma'am. Okay. So in such type of problem, see that you are going to use this equation. This can be asked for the MCQ also. हा MCQ चाच प्रश्न आहे, तो आपल्याला सॉल्व केलेला आहे आपण. Okay. So write down.
Finish writing the problem. झालंय का सगळ्यांचं? हो का नाही? लिहिताय ना तुम्ही? Yes, ma'am. झालं बाकीच्यांचं झालं का? नाही. Yes, ma'am. Okay. Write down the next problem. So write down the element ELEMENT, the element of 500 watt, 500 watt electric iron, IRON, electric iron is designed for the use on for use on 200 volt DC supply, 200 volt DC supply. Full stop. What value of resistors is needed? What value of resistor is needed? What value of resistor is needed to be connected in series? To be connected in series in order that the iron, IRON, the iron can be operated from 240 volt supply, 240 volt supply. I will read again. The element of 500 watt electric iron is designed for the use on 200 volt supply. What value of resistor is needed to be connected in series in order that the iron can be operated from 240 volt supply? Okay. So what is given? See, पहिलं काय आहे? इलेक्ट्रिक आयन म्हणजे आपली इस्त्री. ओके, इलेक्ट्रिक आयन इट इज नथिंग बट इस्त्री मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला. ती किती वॅटची दिलेली आहे? 500 वॅट, आणि त्याला व्होल्टेज किती लागत आहे? 200 व्होल्ट. ओके, आणि त्या इलेक्ट्रिक आयनला एक रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट करायचा आहे, आणि त्या रेजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
आणि जर त्या सिरीज मध्ये रेजिस्टर कनेक्ट केला असेल आणि पूर्ण मग सर्किटला किती व्होल्टेज लागते त्यावेळेस 240 रेजिस्टरला सिरीज मध्ये कनेक्ट करा आणि नंतर रेजिस्टर आणि त्या इलेक्ट्रिक आयनला तुम्ही किती व्होल्टेज देणार आहात 240 देणार आहात. मग त्यावेळेस तुम्ही त्या रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करा. दॅट इज द आन्सर क्वेश्चन फॉर दिस प्रॉब्लेम. सो व्हॉट विल बी द सर्किट डायग्राम फर्स्ट ऑफ ऑल. पहिलं काय इलेक्ट्रिक आयन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. इलेक्ट्रिक आयन समजा मी इथं व्हॉट इज दिस दॅट इज नथिंग बट आयन इस्त्री. ओके इस्त्रीला काय केलेलं आहे आता मी रेजिस्टर एक सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. रेजिस्टर एक सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. आता रेजिस्टर सिरीज मध्ये जेव्हा तुम्ही कनेक्ट करता आहात त्या रेजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर त्याच्या अगोदर या आयनचं स्पेसिफिकेशन काय दिलेलं आहे की इलेक्ट्रिक आयन असं डिझाईन केलेलं आहे की त्यावेळेस त्याचं पॉवर किती आहे पीआय आपण म्हणू शकतो. पीआय आयन इलेक्ट्रिक आयन आहे म्हणून पॉवर किती लागते त्याला 500 वॅट लागते आहे आणि व्होल्टेज किती लागत आहे VI. व्हॉट इज व्होल्टेज 200 volt. And now that electric ion it is connected in series so that this circuit will work for what how many voltage 240 volt. मग इथलं जे टर्मिनल आहे आणि रेजिस्टरचे जे टर्मिनल आहे त्याला व्होल्टेज किती लागणार आहे 240 व्होल्ट. 240 व्होल्ट आहे समजा हे V आहे. ओके इनपुट व्होल्टेज किती लागत आहे तेव्हा इनपुट व्होल्टेज लागते 240. रेजिस्टर R ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि PI आणि VI दिलेला आहे. ओके आता या रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्हाला याच्या अक्रॉस काय पाहिजे आहे काय माहित पाहिजे. तुम्ही R ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. तुम्हाला यासाठी या रेजिस्टरची अक्रॉस काय माहित असायला पाहिजे व्होल्टेज माहित असायला पाहिजे आणि या रेजिस्टर मधनं करंट कुठला जातो आहे काय व्हॅल्यू जाती आहे ती माहित असायला पाहिजे. बिकॉज अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ V इज नथिंग बट I into R. मग व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर माहित असायला पाहिजे आणि करंट मॅडम क्लिअर दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही क्लिअर. आता दिसते का चमकते मॅडम स्क्रीन दिसत नाही. चमकते थांबा 2 मिनिटं. Now you can see. Yes ma'am. Okay. So see now. So what is given now? PI दिलेला आहे VI दिलेला आहे रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. खरं या रेजिस्टरच्या अक्रॉस जेव्हा तुम्ही व्हॅल्यू फाइंड आउट करता आहात तुम्हाला काय पाहिजे अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ VR माहित असेल रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज माहित असायला पाहिजे नंतर आणि करंट माहित असायला पाहिजे. आता करंट हा काय असणार आहे हा सिरीज सर्किट आहे त्यामुळे एकच करंट वाहणार आहे. मग करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल आपल्याला. मग एकच करंट वाहणार आहे तर आपण या करंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहात किंवा व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर कसं फाइंड आउट करणार आहात हा आयडिया आहे का तुम्हाला. एक अजून एक हिंट देते तुम्हाला इनपुट व्होल्टेज माहिती आहे किती आहे 240 आणि इलेक्ट्रिक आयनच्या अक्रॉस किती मिळत आहे 200. तर मग ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती राहिलं 40. किती राहिलं 40 कारण की इनपुट देताय तुम्ही 240 आउटपुटला मिळत आहे 200 म्हणजे जाते कुठे 40 व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर R म्हणजे तुम्हाला VR मिळालेला आहे किती आहे ते 40. मग राहिलं काय फक्त I तुम्हाला फाइंड आउट करायचंय.
मग आय तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहात? एकच करंट या सर्किट मधनं वाहतोय, जो रेजिस्टर मध्ये जातो आहे करंट, तोच इलेक्ट्रिक आयन मध्ये पण जातो आहे. सिरीज सर्किट आहे. एकच करंट वाहल्यामुळे आता हा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एकच करंट जातोय आय, तोच आयन मध्ये जातो आहे. आयनचं स्पेसिफिकेशन तुम्हाला माहिती आहे, पॉवर आणि व्होल्टेज. या पॉवर आणि व्होल्टेज मधून तुम्ही करंट फाइंड आउट करू शकता का? Yes, ma'am. What is the formula? Power it is equal to V into I. Power माहितीये, voltage माहितीये, you can find out the current which is flowing through the iron. आणि जो करंट आयन मधनं जातोय तोच करंट रेजिस्टर मधनं जातोय, कारण की इट इज कनेक्टेड इन सिरीज. आणि मग करंटची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, VR ची व्हॅल्यू मिळाली, राहिलं काय फक्त रेजिस्टरची व्हॅल्यू. आलं का लक्षात? ओके विथ दिस? येते का लक्षात? Yes, ma'am. Okay, now see, I will solve here. तो पहिला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्होल्टेज अक्रॉस आर. So input voltage, see total voltage, suppose I write here VT. Okay, so total voltage VT, it is equal to VR plus voltage across I. So VT किती दिलेला आहे? 240. VR तुम्हाला माहित नाहीये आणि VI किती आहे? 200. Okay, so what will be the VR? It will be 40 volt. It will be 40 volt. So you will get this first solution. Okay, now what is the second solution? आता काय फाइंड आउट करायला आपल्याला पाहिजे आहे? The current which is flowing through iron. So to calculate I in series circuit. कॅल्क्युलेट करायचं आपल्याला आय ला. मग तो आय कसा कॅल्क्युलेट करणार आहात आपण ते आपल्याला बघायचं आहे. दिस इज द सेकंड. सो हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द करंट आय? फॉर दिस यू नो दिस पॉवर अँड VI. So power PI it is equal to VI into I. ओके, इलेक्ट्रिक आयन मधलं दिलेलं आहे, पॉवर दिलेली आहे 500, व्होल्टेज दिलेला आहे 200. कॅल्क्युलेट द करंट. So you will get the current value 500 divided by 200. So you will get the current value. After this current value, what is the next part? What will be the third part? Voltage across resistor. So voltage across resistor. Sorry, resistor ची व्हॅल्यू, रेजिस्टरचं व्होल्टेज मिळालेलं. रेजिस्टर VR it is equal to, रेजिस्टर R ची किंमत किती येणार आहे? VR it is equal to I into R. VR किती आहे? 40. I ची व्हॅल्यू 2.5. So 2.5 into R. So calculate the value of R. 40 divided by 2.5. So that will be 16. किती आले? 16. 16. 16. Yes, ma'am. Yes, ma'am. So that will be the final value, that is R16. So first you draw the right hand side, then I will go for the left hand side.
इथं व्होल्टेज 240 दिलेलं आहे VT. VT is 240. This resistor you are going to find out. लेफ्ट हँड साइड झाला असेल तर राईट हँड साइड लिहून घ्या. झालं का? Yes or no? Yes, ma'am. Okay. Now we will write the next problem. Six lamps, LAMPS, 6 lamps, comma, each of resistance 3 ohm are connected in parallel. Find the total resistance. Full stop. If the voltage of 6 volt is applied if the voltage of 6 volt is applied to the bank find the total current
and the current in each branch, and the current in each branch the current in each branch the current in each branch. So this is a problem based upon the parallel circuit because it is connected in parallel. See now, 6 lamps, they are connected in parallel, each of resistance 1 ohm. 3 lamp आहेत, they are connected in what? Parallel. So what will be your circuit diagram? Suppose this is 1, this is 2, 3, 4, 5, and 6. They are connected in parallel. R1, R2, R3, R4, R5, R6. They are connected parallel. त्याचा व्होल्टेज दिलेला आहे त्या पूर्ण बँकला, म्हणजे हा जो पूर्ण 6 लॅम्पचा एक बँक आहे, त्या बँकला व्होल्टेज किती दिलेला आहे? किती दिलेला आहे? 6 व्होल्ट. So total voltage is 6 volt. Total voltage is 6 volt. R1, R2, R3, R4, each is what? 3 ohm. So what is given? R1, R2, R3, R4, R5 and R6. It is equal to 3 ohm. अजून काय दिलेलं आहे? Find the total current and the current in each branch. Means they have told you to find out the total current I as well as the current which is flowing, current in each branch. Means you are going to find out I1, I2, I3, I4, I5 and I6. Current in each branch. That is सगळे current आपल्याला find out करायचे. So how you are going to find out? You know the total voltage. आणि तुम्हाला total current find out करायला सांगितलंय I. Total resistance किती येणार आहे ह्याचा? फॉर्म्युला काय आहे टोटल रेजिस्टन्सचा इन पॅरलल सर्किट? 1 upon RT is equal to 1 upon R1 plus 1 upon. Yes. So what is the solution? Total resistance. Total resistance, it is equal to formula 1 upon RT, it is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 till 1 upon R6. Okay. Till 1 upon R6. Now put the formula value. 1 upon 3 plus 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 1 upon 3. Okay, and 1 upon RT. 1 upon RT it is equal to. पुढे काय येणार आहे? 3 3 3 सगळीकडे डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे खाली आता काय नाही डिनॉमिनेटर 3 आणि वरच्याची काय होणार आहे? Addition. So 6 divided 6. 3. So finally 1 upon RT it is equal to 3 1 are 3, 3 2 are. Okay, so it will be 2 and what will be your RT? 1/2. 1/2. That is 0.5 ohm. 0.5 ohm you will get the RT resistor value. Now if you know the RT, you know the total voltage, what will be the current according to the Ohm's law that you are going to find out. So now the second solution. हा पहिला solution झालेला आहे. Second solution काय आहे? You know the total resistance, you know the total voltage, go for the Ohm's law. So V it is equal to I into RT. Total voltage is 6. I you don't know. Total resistance is 0.5.
So find out that value 6 divided by 0.5. You will get the value of current, total current ampere. 12 ampere. 12. Now the third part. Current in each branch. प्रत्येक ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायचा आहे. प्रत्येक ब्रांच आता रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू सेम आहेत. रेजिस्टरच्या व्हॅल्यू सेम आहेत. कुठला तरी एक ब्रांच व्हॅल्यू फाइंड आउट करा. So what will be that according to the Ohm's law? You know the resistor's value as well as voltage across each lamp. Voltage तर सेम असतं पॅरलल सर्किट मध्ये. त्यामुळे व्होल्टेज काय आहे? त्यामुळे V it is equal to I into I1 into R1. I1 into R1. Voltage is same. What is that voltage? 6. I1 we don't know and R1 is what? 3. So what will be I1? That is 2. 2 ampere. किंवा direct 2 ampere. बरं का? It is divided into 6 branches. So 12 divided by 6. What will be the current in each branch? 2 ampere. सगळ्या व्हॅल्यू सेम आहेत रेजिस्टरच्या. त्यामुळे मी डिवाइड करते 12 divided by 6 because it will be 2 ampere flowing in what? That is each branch. Therefore I1 it is equal to what? Last I2 it is equal to I3 it is equal to I4 it is equal to I5 it is equal to I6 that is 2 ampere. ओके, हे लास्ट स्टेटमेंट आहे. प्रत्येक करंट मधला ब्रांच काय असणार आहे? 2 अँपिअरचा असणार आहे. का? कारण की रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे. इथे रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे आणि व्होल्टेज पॅरलल मध्ये सेम राहत आहे. त्यामुळे प्रत्येक ब्रांच मधला करंट हा 2 अँपिअरच असणार आहे. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, write down now. Draw the figure and then I will show the. By the time you can do the presenting. 10 minutes are there. We can take one problem. By the time you can do the presenting. Roll number 1. Yes, ma'am. Roll number 2. Yes, ma'am. Roll number 3. Yes, ma'am. Roll number 4. आहे का 4? शरयू आहेत का? रोल नंबर 5. रोल नंबर 5. हर्ष गोळवे. रोल नंबर 6. Yes, ma'am. रोल नंबर 7. ऋतुजा. रोल नंबर 8. केनी. Yes, ma'am. रोल नंबर ऋतुजानी 9. प्रेझेंटी दिली मॅम. हा? ऋतुजानी प्रेझेंटी दिली. आवाज आला तिचा. रोल नंबर 8 आहेत. रोल नंबर 9. Yes, ma'am. रोल नंबर 10. Present, ma'am. रोल नंबर 11. Yes, ma'am. 12. Yes, ma'am. 13. Present. 14. 14. 14 absent है. Roll number 15. Yes, madam. 16. Present. 17. Present. 18. Present. 19. Present. 20. अथर्व. 21. 22. Present. 21. 22 आहे. 23 आहे. 24. सुदर्शन. 24. 25. Present, ma'am. 26.
26, 27, Yes, ma'am. 28, Yes, ma'am. 29, Yes, ma'am. 30, Present. 31, Present. 32, 32 आहे, Present, ma'am. 34 आहे, 35, Yes, ma'am. 36, Yes, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present. 39, Present, ma'am. 40, 40, Yes, ma'am. 41, Poonam, Yes, ma'am. 42, Present, ma'am. 43, Yes, ma'am. 44, Yes, ma'am. 45, Yes, ma'am. 46, Yes, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Yes, ma'am. 50, Yes, ma'am. 51, Yes, ma'am. 52, Yes, ma'am. Yes, ma'am. 54, 54, Yes, ma'am. 55, Present. 56, Present, ma'am. 57, Present. 58, Yes, ma'am. 59, Yes, ma'am. 59, Yes, 60, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. 61, Present, ma'am. 62, Yes, ma'am. 63, Present, ma'am. 64, 64, Sahil, Ambure, 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Ma'am. 68, 68, 69, Yes, ma'am. 70, Yes, ma'am. 71, 71. Roll number 4 is present. Roll number 4. मॅम 4 प्रेझेंट आहे मग ऑन होत नाहीये. Roll number 7. Roll number 7. Rutuja. Roll number 26. Roll number 68. And roll number 71. Ma'am, 5 is also present. Are you present? तुम्ही बघितलं ना chat box. Ma'am, 1-4 present. Huh? 4. 4. Okay. Roll number 71. 24 present, ma'am. 24. 26, 68, 74. Okay. Write down the problem. Next problem you can write down. Write down 2 coils. हे लिहून घेतलं ना प्रॉब्लेम? Yes, Yes, ma'am. 2 coils. 2 coils. COILS. 2 coils connected in series. Two coils connected in series have a resistance of 18 ohm. 18 have a resistance of 18 ohm. When connected in parallel, have a resistance of 4 ohm.
a resistance of 4 ohm. Full stop. Find the values of resistance. Find the values of resistance. Find the value of resistance. So two coils are connected in series. So दोन कॉइल दिलेले आहेत, पहिल्या ते सीरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. सो फर्स्ट कंडिशन, when they are connected in series. So when they are connected in series, suppose हे दोन कॉइल असतील, त्याच्यात रेजिस्टन्स काय त्या कॉइलचा R1 आणि R2 आहे. ओके, कॉइल्स आहेत, त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे. when they are connected in series, they have told what, two coils connected in series have a resistance of 18 ohm. म्हणजे जेव्हा दोन कॉइल कनेक्टेड इन सिरीज असतील, त्याचा टोटल रेजिस्टन्स त्यांनी दिलेला आहे, आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे, तो टोटल रेजिस्टन्स 18 ओम आहे. मग जेव्हा हे दोन कॉइल सिरीज मध्ये असतील, तेव्हा टोटल रेजिस्टन्स ची व्हॅल्यू काय असते? R1 RT is equal to R1 plus R2 plus R. So what will be that? RT it is equal to R1 plus R2. जेव्हा when coils they are connected in series, total resistance ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, RT is nothing but R1 plus R2. ओके, आता ते काय म्हणतायत, आता तुम्ही काय RT ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, किती आहे ती 18, R1 plus R2. So writing like that, R1 plus R2 it is equal to 18. So you got this A equation. You got this A equation. पहिले equation तुम्हाला मिळाले. आता when they are connected in parallel, second point काय आहे? Now when coils are connected in parallel, आता सेकंड कंडिशन काय राहते आपली? ही पहिली कंडिशन आहे, आणि सेकंड कंडिशन काय आहे? when they are connected in parallel. So when they are connected in parallel, what is the total resistance value? R1 R2 upon R1 plus R2. Yes, correct. Product divided by sum. So RT is nothing but R1 R2 divided by R1 plus R2. And what is the total resistance given? 4 ohm. R1 R2 divided by, आणि R1 plus R2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे पहिल्या इक्वेशन नी काय आहे ती 18. So instead of this R1 plus R2, what I can write? 18. So that will be your substitution from A part. So you will get R1 R2 it is equal to 18 for the 72. Okay, so you will get the equation, that is B equation. R1 R2 is nothing but what, 72. किंवा डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता B इक्वेशन ला, एक तर R1 ची व्हॅल्यू घ्या, नाहीतर R2 ची व्हॅल्यू घ्या. मी आता समजा इथे काय घेते, R1 ची व्हॅल्यू घेते. R1 it is equal to 72 divided by R2. ओके, एक तर R1 घ्या, नाहीतर R2, तुम्ही कुठली पण घेऊ शकता. मी R1 घेतली, तर हे झालं माझं B इक्वेशन. Now this B equation you are going to put in what? Which equation? A equation. B equation you are going to put in A equation. So if you put in A equation, what you will get?
ही पुटअप करायची मला कशामध्ये, सो पुट बी इक्वेशन इन ए, पुट बी इन ए. So what you will get, R1 च्या ऐवजी 72 divided by R2. So 70 divided by R2 plus R2, it is equal to 18. Okay. Next. आता काय होणार आहे, मल्टिप्लाय करा R2. 72 plus R2 square, it is equal to 18 R2. So it will be what? R2 square minus 18 R2 plus 72, it is equal to 0. Got it? लक्षात आलेलं आहे का? आता हे जे फॅक्टर्स काढता येतील का तुम्हाला? काय फॅक्टर्स? -2 -6. 12 आणि 6 फॅक्टर्स आहेत. So put that value. So R2 square minus 12 R2 minus 6 R2 plus 72, it is equal to 0. Okay. So R2 bracket मध्ये R2 minus 12 minus 6 R2, 6 1 is 6 and 6 7 is, that is 6 2 is 12. So minus 12, it is equal to 0. So you will get R2 minus 12, it is equal to 0, or R2 minus 6, it is equal to 0. R2, it is equal to 12, or R2, it is equal to 6. You will get this equation. म्हणजे हे तुम्हाला मिळालेलं आहे. आता या व्हॅल्यूज तुम्ही कशामध्ये पुटअप करायचे आहेत? वन टाइम यू पुट R2 here, you will get the value of 40, sorry, B मध्ये you will get the value of R1. आणि वन टाइप पुट R2 is equal to 6, you will get the value of R1. R2 जशा दोन व्हॅल्यू आहेत तशा R1 च्या पण दोन व्हॅल्यू असणार आहेत. जेव्हा R2 12 असणार तेव्हा R1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, और R2 6 असेल तेव्हा R1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सो पुट R2 in B equation. So what you will get, the last value, that is nothing but R1, it is equal to 72 divided by 12, that is nothing but 6 ohm, or R1, it is equal to 72 divided by 6, that is nothing but 12. आलं का? Yes or no? Whether you are clear with this? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So you can write down. If you are finished, you can leave this and tell me so that I can close. This is also an important problem which is asked in exam.
झालं का? Yes, ma'am. Can I close? राहिले कुणाचं लिहायचं? All of you finish? Please reply. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. I will close this. Thank you for listening.